हे आहे मित्रांनो इंद्रायणी नदी आणि मित्रांनो आम्ही आलो आहे मेट्रो स्टेशनवर गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी थेट दगडूशेठ। नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चाललो मस्त आळंदीला फिरण्यासाठी। संध्याकाळचे वाजलेले आहे 4। तर चला बसलो आहे आम्ही आळंदीच्या बसमध्ये आणि मित्रांनो इकडे डायरेक्ट अशा इलेक्ट्रिक बसा चालतात। पुण्यामध्ये मित्रांनो असे बस स्टँड असतात, डायरेक्ट रोड टच। आता पहा गाडी मित्रांनो, गाडीचे दरवाजे आपोआपच उघडतात डायरेक्ट 5-5 मिनिटांनी मित्रांनो बस स्टँडचा स्टॉप। गावाकडे कसं मित्रांनो एकदम मोठं बस स्टँड असते, साठी गाडी थांबते, तिकडे असं नसते। रोड पहा मित्रांनो किती पॉश अशा बसा चालतात इकडे। पाकिट घेण्यासाठी आलो आणि इकडून मित्रांनो सरळ गेलं की आळंदीचं मंदिर लागते। पाकिट घेतले। आता मित्रांनो आम्ही पोचलो आहे आळंदीला आणि ज्ञानेश्वर महाराजच्या मंदिरामध्ये। आणि हे आहे मित्रांनो इंद्रायणी नदी आणि मित्रांनो आम्ही या साईडला तिकडल्या साईडला मित्रांनो मंदिर आहे। जाणार आहे मित्रांनो तिकडल्या साईडून, हे इकडे मित्रांनो मंदिर आहे। मित्रांनो जाऊ पुलावरून तिकडल्या साईडले आणि हा मित्रांनो पूल आठवून येणार नाही ना, खतरनाक नजारा। पहा मित्रांनो किती खतरनाक नजारे असते। कोण पण मित्रांनो आम्ही आलो आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराजवळ, तिकडल्या साईडून मित्रांनो हे आहे मित्रांनो मंदिर। दर्शन करून आलो मंदिराच्या बाहेर आणि मंदिराच्या आतमध्ये मित्रांनो व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हती, त्याच्यामुळे बंद ठेवावं लागला मोबाईल। थोडंफार मित्रांनो शूटिंग केली आतमधली। तर आता मित्रांनो आलो आहे नदीच्या जवळ, इंद्रायणी नदी। 5 पायऱ्या आहे मित्रांनो खाली। हे काय मित्रांनो ते कमेंटमध्ये सांगा। आणि इकडून मित्रांनो एकदम सुंदर नजारा दिसतो। मित्रांनो भेल खाण्यासाठी आलो। एक नंबर भेल आहे मित्रांनो। 2 नंबर भी आहे। हा 2 नंबर भेल आहे। तर मित्रांनो मंदिराच्या बाहेर आलो, बघा किती सुंदर आहे। आता मित्रांनो भेलगिरी खाणं झालं, आता चाललो आम्ही पुलावरून गजानन महाराजच्या मंदिरामध्ये। इथे मित्रांनो एकदम सुंदर गजानन महाराजचं मंदिर आहे। मित्रांनो करत आहे पूल क्रॉसिंग। मोठा संस्थान आहे मित्रांनो गजानन महाराजचं आणि मंदिर पण आहे आतमध्ये। तर मित्रांनो समोरचा नजारा पहा किती खतरनाक आहे। मंदिर मस्त पहा, एकदम सुंदर मंदिर आहे मित्रांनो गजानन महाराजांचं। आणि चढावं लागते वर, बघू शकतो अजून किती सुंदर दिसत आहे। आणि मित्रांनो चढावं लागते वर, मस्त झाडं गिळं पण आहे आणि एकदम शांतता आहे इथे। तर आता मित्रांनो मंदिराच्या टॉपवर पोहोचलो, अजून नजारा पहा किती सुंदर आहे। डायरेक्ट मित्रांनो सह्याद्री पर्वत दिसते होतो। तर आता मित्रांनो आरती चालू होत आहे। तर मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये एकदम सुंदर आरती झाली, मस्त सुंदर झाली। आणि मंदिराच्या वर तुम्ही बघू शकता की मोठे कावळे बसलेले आहे। आणि मित्रांनो एकदम शांत वातावरण आहे। आता आम्ही चाललो दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी। तर मित्रांनो पुण्यामध्ये असे ट्रॅफिक लागते, सिग्नलच्या समोर गेलं की मित्रांनो डायरेक्ट फाईन बसते गपकानी 500-600 रुपये।
तर मित्रांनो कसं तरी बसलो आम्ही फटाफट बसमध्ये. I tried so hard and got so far, but in the end, it doesn't even matter. I had to. तर आता मित्रांनो आम्ही आलो आहे मेट्रो स्टेशनवर. आता 15 ऑगस्टच्या ना मित्रांनो इकडे लाइटिंग गेटिंग सजवलेलं आहे आणि मधात आहे मित्रांनो नदी. किती खतरनाक नजारा दिसत आहे. तर मित्रांनो रात्रीचे 9:30 होऊन राहिले. आम्ही आता आहे पुण्यामध्ये, म्हणजे पुण्याचा मेन पॉईंटमध्ये आहे आणि माझ्या साईडमध्ये मित्रांनो शनिवारवाडा. आणि आता आम्ही चाललो मस्त दगडूशेठचं दर्शनासाठी. गणपती बाप्पा मोरया. चला फायनली मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. थेट दगडूशेठ हलवाई. एक्झॅक्ट मित्रांनो माझ्या समोर आहे गणपती बाप्पाचं मंदिर. आता मित्रांनो आपण जाऊ डायरेक्ट आतमध्ये. गणपती बाप्पाचं दर्शन झालं. आता आम्ही चाललो डायरेक्ट रूमवर आणि आम्ही काढलेले आहे मित्रांनो एस टीची पास. 70 रुपयामध्ये कुठे फिरा. अशा मित्रांनो एस टी आहेत तिकडे. मित्रांनो आखरी बस होती बसमध्ये जाण्यासाठी. फटाफट आम्ही चाललो बसमध्ये. So hard and got so far. तर आता मित्रांनो रात्रीचे वाजलेले आहे 11. फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहे घरी. तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, चांगला वाटला चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि पुढचा ब्लॉग मित्रांनो एकदम इंटरेस्टिंग होणार आहे कारण की आम्ही चाललो पुढच्या ब्लॉगमध्ये पाहतो. चला. In the end, it doesn't even matter. I had to fall to lose it all. But in the end, it doesn't even matter.